सैफ अली खानला आज डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे। शस्त्रक्रियेनंतर आता सैफच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाल्याची माहिती डॉक्टरांकडून मिळते आहे। गेल्या 4 दिवसांपासून सैफवर लीलावती रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। दरम्यान आज सैफ अली खानची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्याला डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे। उपचारादरम्यान सैफ अली खानवर 2 शस्त्रक्रिया करण्यात आल्या होत्या। सैफला अद्यापही आरामाची गरज असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय। आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्यासोबत जोडलेले आहेत। स्वप्नील, सैफ अली खानची प्रकृती आता सुधारलेली आहे, आज त्याला डिस्चार्ज मिळणार आहे, त्याचा जबाब नोंदवला गेला आहे का किंवा आज नोंदवण्याची शक्यता आहे का? नीलम, सैफ अली खान याच्यावरती गेल्या 3 दिवसांपूर्वी शस्त्रक्रिया करण्यात आली होती। 2 शस्त्रक्रिया या करण्यात आल्यात। मणक्यावरती ही शस्त्रक्रिया झाली होती, त्यामुळे कमालीची किचकट अशी ही शस्त्रक्रिया होती। यानंतर प्रकृतीमध्ये सुधारणा झाली असली तरी आरामाची गरज आहे असं डॉक्टरांनी सांगितलं। त्यामुळे सध्या म्हणजे कालपर्यंत मुंबई पोलिसांनी सैफ अली खान याचा जबाब नोंदवलेला नाहीये, मात्र आज कुठेतरी जबाब नोंदवला जाऊ शकतो आणि यानंतर त्याला डिस्चार्ज सुद्धा दिला जाऊ शकतो। दरम्यान सैफ अली खान हा सध्या डिस्चार्ज देण्यात येईल त्याला, पण मात्र एकूणच जबाब देण्याच्या मनस्थितीमध्ये नसल्याची माहिती सुद्धा समोर आली होती। त्यामुळे आज त्याची मनस्थिती पाहून, एकूणच तब्येतीची सुधारणा पाहून डॉक्टरांकडून त्याची विचारपूस केली जाईल, जबाब नोंदवला जाईल आणि यानंतर खरं तर त्याला घरी सोडण्यात येईल। मात्र अद्यापही आरामाची गरज असल्यामुळे डॉक्टर आज पुन्हा आरोग्य तपासणी करून डिस्चार्ज देण्याबद्दल, घरी सोडण्यासंदर्भात निर्णय घेण्याची शक्यता आहे। नीलम जी, स्वप्नील, याचे अपडेट आम्ही तुमच्याकडून घेतच राहू। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।